नमस्कार मंडळी. तर आज माझ्याकडे हळदी कुंकू आणि अशी म्हणजे तयारी चालू आहे. मस्तपैकी असं मी ना छान असं डेकोरेशन केलं होतं छोटंसं आणि मस्तपैकी असं सगळं आवरून वगैरे घेतलं. दारापुढे मस्तपैकी रांगोळी काढली हळदी कुंका नावाची आणि छान अशी मस्त रांगोळी वगैरे काढून मग इथे महाराजांची मूर्ती राहिली होती साफ करायची, मग ती क्लीन करून घेतली आणि मग मस्तपैकी एक मूर्ती वगैरे क्लीन केली. म्हटलं मग चला आता फुलं वगैरे ठेवून आहे ना छान असं मूर्तीची शोभा वाढवूया म्हणून मग फुलं वगैरे ठेवली महाराजांच्या पुढे. आणि मग आता कुठे जरा महाराजांच्या मूर्तीला आहे ना छान असं लूक आला आहे. तर चला आता पटपट सगळं आवरून घेते, झाडू वगैरे, कारण डेकोरेशन तर झालं होतं हळदी कुंकाचं. आणि मी हॉल पूर्ण रिकामा केला होता, म्हणजे जो हॉलमधला बेड आहे तो मागे शिफ्ट केला होता मी बेडरूममध्ये आणि मस्त असं पूर्ण हॉल वगैरे असा रिकामा केला, म्हणजे थोडा स्पेस होईल म्हणून. तर इथे मग सगळं असं रेडी करून दिलं, आवरून वगैरे घेतलं. पुढे मग बेडशीट वगैरे टाकून दिल्या आणि इथं मग हळदी कुंकूला आहे ना मी मसाला दूध ठेवलं होतं, मग त्याचीच इथे तयारी करत होती. दूध वगैरे उकळून घेतलं, काजू बदामची मस्त अशी पावडर वगैरे करून घेतली आणि मग दूध उकळते तोपर्यंत मी पण अशी मस्त तयारी करून घेतली, कारण मी 5:30-6चा टाईम दिला होता बायकांना. आणि मस्तपैकी मी पण रेडी झाली. मग दिवा वगैरे लावून घेतला, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीपुढे छान अशी सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि थोडीशी घाई होत होती आवरण्यामध्ये, पण सगळं असं व्यवस्थित पार पडलं. आणि मग इकडे बायका पण आल्या होत्या हळदी कुंकवासाठी, त्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. अशा सगळ्या एक जणी येत होत्या आणि ते मग मुलांना पण मी खाऊ दिलं. मस्तपैकी नाश्त्याला आहे ना मी सुकी भेळ आणि मसाला दूध ठेवलेलं होतं आणि मग मस्त असं फोटोशूट वगैरे केलं आम्ही थोडंसं. आणि मग हळदी कुंकूचा छान असा कार्यक्रम पार पडला. पण किचनवर एवढा मोठा असा पसारा झालेला होता, म्हटलं चला आता हे सगळं क्लीन करून घेतलं छानपैकी. आणि मैत्रीण आलेली होती, म्हटलं चला आता तिच्यासोबत उशीर पण खूप झालं होतं आवरून सगळं, म्हटलं चला आता तिच्यासोबत आहे ना हॉटेलला जेवणासाठी आले होते. तर चला जेवण वगैरे करून घेते आणि व्हिडिओला इथे एंड करते.